नमस्कार मंडळी, आपण पळसप्या फाट्यावर आहे. हा ब्रिज तुम्हाला जो दिसतोय ना, हा पळसपेचा ब्रिज आहे आणि हा मुंबई गोवा एक्सप्रेस आपला जो आहे तो आहे. आपण आज दाखवणार आहे की मुंबई गोवा रोड जो आहे हा आपल्याला गणपतीला जाण्यासाठी कितपत योग्य मार्ग आहे. तर चला आपण ह्या रस्त्याचा रूट बघू. ओके, मी तुम्हाला दाखवेन टप्प्याटप्प्याने. आणि आत्ताच बघा पळसपे फाट्यावर रोडची हालत ठीक आहे. असू दे, आपण बघू. असंच बघू. चला तर मुंबई पनवेल गोवा महामार्ग जुना रूट आपण दाखवणार आहोत. आपण मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलं होतं मुंबई टू खेड रूट कसा आहे तो, पण तो आपण पालीमार्गे दाखवला होता. खूप सुंदर रोड होता. आता आपण मुंबई गोवा जो जुना हायवे आहे तो दाखवणार आहे. तर चला, आपलं रूटिंग चालू झालं आहे. तर रोड चांगला आहे, म्हणजे बनवलेला आहे. कॉन्क्रीट रोड आहे. स्टार्ट झाला आहे सध्या. आता पुढे आपण बघू रोड चांगला आहे की खराब आहे. तुम्हाला गणपतीसाठी जाण्यासाठी हा मार्ग कितपत योग्य आहे, कुठला रूट चांगला पडेल तुम्हाला, जेणेकरून तुम्हाला त्रास होणार नाही, तुमच्या गाड्यांचे टायर फुटणार नाही, गाड्याची नुकसान होणार नाही. यासाठी हा तुम्हाला छोटासा आमचा प्रयत्न आहे की तुम्हाला कुठला रूट चांगला पडेल. गणपती खूप जवळ आलेत, 20-25 दिवसावर. आणि आता आपण बघू. चला, थोडं आपण लेट निघालोय, त्याच्यामुळे तुम्हाला थोडा व्हिडिओ अंधक दिसेल, काळपट दिसेल. आणि साध्या मोबाईलनी मी शूटिंग करतोय. अचानक माझं निघणं झालं आहे, तर तुम्हाला रूट दाखवतो आहे. मी ॲक्च्युली जाणार होतो पालीमार्गेच, पण स्पेशली तुम्हाला दाखवण्यासाठी मी हा व्हिडिओ करतो आहे. चला आपण बघू. थोडंसं या मार्गावर थोडेसे ट्रक थोडं पुढपर्यंत असतात, नंतर एवढं नसतं. बघूया. थोडा थोडा पाऊस चालू झालेला आहे जस्ट. आपण टर्न मारतोय की काय? ट्रकवाले टर्न मारतात ना इथे. फाटाच जायसाठी ट्रक टर्न मारते. काय ट्रकवाला मारतोय टर्न.
ह्या रूटला बाकी तुम्हाला खाण्यापिण्यासाठी जेवण बिवण नाश्ता करण्यासाठी हॉटेल खूप मिळतील, त्याबद्दल वादच नाही. एन्जॉय कराल. मंडळी, आपण थोडंसं नाश्त्याला थांबलो होतो, तर परत आपण त्या रूटला निघालोय. तुम्हाला संपूर्ण रूट मी थोडा दाखवणार आहे. मला जिथे चांगला रूट वाटेल तिथे मी बंद करेन कॅमेरा. आता आपण कार्लीखिंडीच्या अगोदर आहोत. इथे साई कृपा एक हॉटेल आहे जेवणाचं, फर्स्ट क्लास, नॉनव्हेज, व्हेज. लपेटा म्हणून फेमस आहे तिकडे. त्या तिथे आम्ही जरा थांबलो होतो. 7-12 हॉटेल इकडे झाले बघा, एक नवीन 7-12. पुण्याला, कोल्हापूरला 7-12 दाखवायचं आणि जेवायचं असं पद्धत आहे. इथे मला माहीत नाही, मी गेलो नाही. आपण रूटला आहे, चांगला आहे आत्तापर्यंत रूट. म्हणजे एक 5-1 किलोमीटर, 5 ते 6 किलोमीटर झालं आहे. आपण ओल्ड मुंबई गोवा रोडला लागलेलो आहे. मला माझ्याकडनं जेवढी होईल तेवढी माहिती देईल. आणि माझ्याकडनं काही चुकलं तर माफ करा. मी काय यूट्यूबर नाही आहे. म्हणजे मी यूट्यूब आता नवीन आहे. एक कामात हॉटेल गेलं एक साईडला, तर एक कार्लीखिंड लागल, थोडासा चढण आहे. त्यानंतर आपल्याला परत हा येतो रूट. मला वाटतं खारपाड्यापर्यंत हा रोड असाच चांगला असेल, कारण हा नवीन बनवलेला रोड आहे. वाजले 6:30. एवढं उजेडात तुम्हाला दाखवता येईल तेवढं मी दाखवणार, कारण मी निघालोय मुळात लेट. अचानक मध्ये भयानक बोलतात ती झाले. मला ॲक्च्युली निघणार होतो मी सकाळीच, पण काही कारणास्तव थांबलो. आता निघालोय. बघूया, जिथे खड्डे असेल ते तुम्हाला मी दाखवेन. थोडा व्हिडिओ डार्क येईल, माहिती देईल तुम्हाला कसं आहे.
हा एक रिसॉर्ट आहे नवीन मस्त रिसॉर्ट विसावा. या एन्जॉय करा, चांगला रिसॉर्ट आहे. मला वाटतं प्रदीप आतल्या रूटने येण्यापेक्षा ना हा रूट शॉर्टकट आहे. हा सरळ 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 चांगला रूट आहे. गावागावातनं ते आतमधनं येणं. तो चिरनेर आता कोण नाही, तिथं काम चालू होतं म्हणून यायचं. बंद करू का? मित्रांनो, हा रूट मला वाटतं खारपाड्यापर्यंत चांगला असेल. पेन परत चांगलं. जोपर्यंत चांगला आहे तोपर्यंत मी व्हिडिओ बंद करतोय. आणि जसा रोड खराब येईल तर मी तुम्हाला सांगेन कुठून हा रोड. हा चांगला असाच रोड आहे. माझ्या माहितीने हा पेनपर्यंत रोड चांगला आहे. तर आपण पुढे व्हिडिओ चालू करूया, कारण माझा कॅमेरा वीक आहे आणि बॅटरी पण लो आहे.